महसा इंद्रदेव आणि बानूचे काय ऋणानुबंध आहेत हे तुला ठाऊक आहे. तरीही मला ते चालणार नाही. त्यांनी माझ्या संसारापासून दूर राहावं. महसा एक सांगतो, जे तुला अपेक्षित आहे ते घडवण्याचा प्रयत्न करू नको. तुझ्या हाती काहीच लागणार नाही. जे काही घडणार आहे ते ठरलेलं आहे. हा काळ कोणाच्याही हातात नाही. जर ती बानू माझ्या वाटेत येणार असेल तर मी काळालाही 2 पावलं मागे जायला सांगेन. जन्मीची अशी ही प्रीतीची मधुरागिणी आज अवतरली जणू ती पूर्वीची मनमोहिनी. याही जन्मी पुन्हा परसू दे. साजतव रागतव आसतव दंग करीती ध्यासतव छंदतव गंधतव धुंद करीती. याही जन्मी पुन्हा सजू दे प्रीतीची ही रागिणी. देवी, आपण नारायण नारायण. मला राग येणार असं म्हणालात तुम्ही मुनिवर? असं का म्हणालात तुम्ही मुनिवर? श्री गणेश, आता तुम्हीच यातून मार्ग काढावा. माते, तुला सत्य ठाऊक होण्याआधी जर बाणायला कळालं तर त्याचा राग तुला येणारच, असं मुनिवर म्हणत होते. हो, तसं असेल तर ते सत्य आहे. देवी, आज आख्यानात तुम्हाला ज्या रत्नाबद्दल कळणार आहे ते रत्न तुम्हाला नवीन नाही. आणि भविष्यात त्या रत्नामुळे आणि माझ्यामुळे तुम्हाला एक अशी गोष्ट समजणार आहे जी श्री विष्णूंशी निगडित आहे. काय झाले माते? मुनिवर, आज आख्यानात तुम्ही कोणत्या रत्नाविषयी सांगणार आहात? नारायण नारायण. देवी, त्याबद्दल आत्ताच सांगणे उचित ठरणार नाही. हो, खरं तर ते आख्यानातूनच कळायला हवे. पण मला सूर्यदेवांनी असे सांगितले की तुम्ही आज जे रत्न सांगणार आहे त्या रत्नाशी माझ्या गतजन्माचा काहीतरी संबंध होता. आज आख्यानात तुम्ही ज्या रत्नाबद्दल सांगणार आहात त्या रत्नाचा संबंध माझ्या गतजन्माशी जोडलेला होता. मी त्यांना ओळखत होते. देवी, मी त्याबद्दल आत्ताच तुम्हाला काही सांगणं योग्य नाही.
मलाही काही मर्यादा आहे. त्यामुळेच मी आग्रह धरणार नाही मुनिवर. मला केवळ उत्सुकता आहे आणि सूर्यदेवांनी मला असेही सांगितले की त्या रत्नामुळे आणि सूर्यदेवांमुळे भविष्यात मला अशी एक गोष्ट कळणार आहे जी श्री विष्णूंशी निगडीत आहे. नारायण नारायण. आणि ती गोष्ट केवळ श्री विष्णूंशी नाही तर माझ्याशी देखील निगडीत आहे. त्यामुळे ही उत्सुकता आहे. कारण ते श्री विष्णूंनी घेतलेल्या मोहिनी रूपाशी अर्थात तुझ्या रूपाशी निगडीत आहे. मी येते. आपली राजसभेत भेट होईलच. होय देवी. नारायण नारायण. ये बानू. आख्यानाला उशीर व्हायला नको याकडे आपलं लक्ष असावं. सदानंदाचा एकट 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 नारायण नारायण. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे कलाकाष्ठादिरूपेण परिणाम प्रदायिनी विश्वस्यो परतौ शक्ते नारायणी नमोस्तुते. नारायण नारायण. श्रीहीन झालेल्या देवांना पुन्हा आपले सामर्थ्य, आपली सत्ता संपत्ती पुन्हा मिळवता यावी म्हणूनच श्री महालक्ष्मी देवींना समुद्रातून या सृष्टीत आणण्यासाठी देव आणि दैत्यांनी समुद्र मंथन सुरू केले आणि एक एक करून दिव्य अशी रत्न या समुद्रातून बाहेर येऊ लागली. समुद्र घुसळला जात होता. त्यातून एक एक रत्न बाहेर येत होती. परंतु देव आणि दैत्यांना जे अपेक्षित होते ते मात्र होत नव्हते आणि ते म्हणजे श्री महालक्ष्मी देवींचे या सृष्टीतले पुनरागमन. आणि शंख म्हणजे श्री महालक्ष्मी देवी ह्यांचे बंधू देखील आहेत. महाराज, मला इंद्रदेवांनी हे समजा सांगितलेलं आहे अगोदर. माग जेजुरी मंदी असताना त्यांनी मला समजा सांगितलं होतं बघा.